निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार म्हणजे मधमाशी. या लहानशा जीवाचा जीवन प्रवास अचंबित करणारा आहे. चला, आज आपण या छोट्याशा पण महत्त्वाच्या जीवाच्या जगण्याचा प्रवास जाणून घेऊया. मधमाशी हा एक सामाजिक कीटक आहे. ती एका मोठ्या कुटुंबात म्हणजे पोळ्यामध्ये राहते. या पोळ्यामध्ये 3 प्रकारच्या मधमाशा असतात: राणी मधमाशी, कामकरी मधमाशा आणि नर मधमाशा. या सातेरी मधमाशा आहेत. ह्या झाडाच्या ढोलीत किंवा वारुळात राहतात. याच्यामध्ये काही कामकरी माशा असतात, काही नर माशा असतात आणि एकच राणी असते. राणीची थोडा आकार मोठा असतो. नर माशी काळे असतात घोर, आणि कामकरी माशा या पिंगट कलर तपकीर कलरच्या असतात. त्याच्यात साधारण एका वसाहतीमध्ये 25 ते 30,000 माशा असतात आणि राणी माशी मात्र एकच असते. तर असा त्यांचा एक समूह असतो. राणी मधमाशी संपूर्ण पोळ्याची मालकीण असते. तिचं मुख्य काम म्हणजे अंडी घालणं. एका पोळ्यामध्ये फक्त एकच राणी असते आणि तिच्या आज्ञेवर संपूर्ण पोळ्याचा कारभार चालतो. कामकरी मधमाशा या पोळ्याच्या खऱ्या कष्टकरी माशा असतात. त्या फुलांमधून मध आणि परागकण गोळा करतात आणि पोळ्यामध्ये साठवतात. तसंच पोळ्याची स्वच्छता आणि संरक्षण यांची जबाबदारीही त्यांच्यावरच असते. नर मधमाशांचं एकमेव काम म्हणजे राणी मधमाशीला फलन घडवून आणणं. हे काम पूर्ण झाल्यानंतर ते पोळ्यामध्ये फार काळ टिकत नाहीत. मध आणायला जाताना माशी आणि येताना माशी. मध घरातून बाहेर पडताना ते रिकामी जाते. त्यावेळेस त्याच्याकडे काय बोजा नसतो. ती हवेतून कुठूनही जाते तशी. पण येतावेळी तशी नाही येत. येतावेळी त्याच्या आपलं पोट भरून, त्याच्या आपलं मध हा त्याच्या पिशव्या भरून किंवा पोलंड पायामध्ये पोलंड बास्केटमध्ये घेऊन ती ज्यावेळेस येते त्यावेळेस अगदी धीरे येते, सावकाश येते आणि त्याचा आवाजही थोडा वेगळा बदलला जातो. त्याच्यामुळे ते आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. ती रिकामी असताना आवाज वेगळा, येत्यावेळी लोडच्या जशी गाडी आपल्याला चढणीला चढते तसं आणि जात्यावेळी रिकामी असतं तसं, हाच प्रकार आहे. राणी माशी ह्याच्यात राहते, बरोबर आहे? नाही, पहिली जुनी राणी माशी ह्याच्यात राहते, पण ती जे ड्रोन तयार करते तिला कळते की बाबा विभाजन करायचं आहे. मग तिला लक्षात कसं येते की बाहेर बाबा आता खाद्य भरपूर आहे आणि आपल्याला विभाजन करायचं आहे? राणी माशीला कळत नाही. माश्या सांगतात ना, त्या दुसऱ्या कामकरी माशी. मग त्यांना काय कळणार? कसं बाहेरून पोलण येतोय, मध येतोय, म्हणजे अर्थात बाहेर भरपूर आहे ना खाद्य. बाहेरून जर साहित्य भरपूर यायला लागलं की त्यांच्या लक्षात येते की बाबा आता साहित्य आपल्याकडे भरपूर आणि शेवटी कुटुंबावर अवलंबून असतं. आम्हाला आता हे राणी माशी एकत्र कुटुंब, आम्हाला हे एकट्याला पेलवणे एवढं नाही. आणि निसर्गामध्ये उत्पत्ती अशीच होते. याचं बी कोण पेरत नाही किंवा असं काय. तो असं समजा जांभूळचा सीझन जर भरपूर चांगला उत्तर निसर्गामध्ये असेल तर नाही म्हटलं तर 3 ते 4 वेळा जांभूळचा मध मिळू शकतो एका पेटीला. मी मधमाशीच्या एका पेटीपासून 35 किलो मध नुसता काढलेला आहे. 35 किलो एका पेटीला, एका मधमाशीच्या पेटीमधून. 3 महिने 4 महिने किती महिन्यात? जानेवारी ते मे पर्यंत. जानेवारी ते मे 5 महिन्यात. हो. आपण सर्वांनी मिळून मधमाशांचं संरक्षण करण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत. त्यांच्या राहण्याच्या जागा सुरक्षित ठेवा. कीटकनाशकांचा वापर कमी करा आणि अधिकाधिक फुलझाडं लावा. मधमाशी ही निसर्गाची एक अनमोल देणगी आहे. तिचं संरक्षण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. चला, या छोट्या पण महत्त्वाच्या मित्रांना वाचवण्यासाठी एकत्र येऊया.